सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना कुर्निसाद. कलेचं आणि विद्येचं आराध्य दैवत गणरायाला साष्टांग दंडवत. मायबाप रसिक प्रेक्षकांना अभिवादन. गुरुवर्य श्री दादा भोसले यांच्या शुभाशीर्वादाने श्री राधाकृष्ण कला क्रीडा सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळ सांगरूळ सहर्ष सादर करीत आहे एक ऐतिहासिक महानाट्य जाणता राजा. जाणता राजा. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा. जाणता राजा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जुलमी सत्तांशी झुंज देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या युगपुरुषाने अन्य धर्मीयांना शूद्र समजून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आणि मंदिरे भ्रष्ट करणाऱ्या धर्मपिसाट सत्ताधीशांना माती चारली. स्वतः मात्र परधर्माचा द्वेष न करता त्यांनी सर्वांना समानतेने वागवलं. हिंदूंच्या देवळाप्रमाणेच मुसलमानांच्या मशिदी आणि दर्गे यांनाही आर्थिक सहाय्य आणि संरक्षण दिलं. त्यांच्या या परधर्म सहिष्णू वृत्तीमुळेच बाजीप्रभू, तानाजी, मुरारबाजी अशा हिंदू वीरांप्रमाणेच इब्राहिम खान, मदारी मेहतर, दौलत खान, सिद्धी इब्राहिम असे मुसलमान वीर सुद्धा त्यांच्या मागे उभे राहिले. मद्यपान, स्त्री लंपटपणा असे मोगली छान छोकी विलास त्यांनी नेहमी टाळले. प्रजेच्या हितार्थच ते झटत. ते राजभोगी नसून राजयोगी होते. शिवराय धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते. व्यवहारी होते पण ध्येयशून्य नव्हते. श्रींच्या राज्याचं स्वप्न पाहणारा स्वप्नाळू आणि ते स्वप्न वास्तवात उतरवणारा कठोर वास्तववादी हे त्यांचं स्वरूप होतं. आदर्श राज्यकर्ता, धर्माभिमानी, परधर्म सहिष्णू, चारित्र्य संपन्न, दूरदृष्टीचा असा हा जाणता राजा. जाणता राजा. या राजे, आलात दादोजींबरोबर मावळ फिरून? होय मासाहेब, पुष्कळ हिशोब राहिला होता, त्यामुळे 5-6 दिवस लागले. पण मासाहेब, एक गोष्ट आमच्या ध्यानी नाही आली. जहागीर आमची आणि गड आदिलशाहीचे कसे? राजे, जहागीर म्हणजे मालकी नव्हे, फक्त वसुलीचा हक्क तुम्हाला. पण सत्ता आदिलशाहीचीच बरे. शेतसारा वसूल झाला? होय, ते काम दादोजींनी सुरक्षेचे कारण सांगतात. मासाहेब, मोगल इतके क्रूर असतात का हो? शिवबा, या बादशाही स्वाऱ्या म्हणजे कत्तली, लुटी, जाळपोळ, शेतीची नासधूस होय. या सुलतानी स्वारीपेक्षा एक वेळ 72 लोक जरी एकवटून आले तरी ते एक वेळ लोक आनंदाने सहन करतील, पण ती स्वारी नको. कारण ज्या गोष्टीला रोग कधीही धक्का लागत नाही त्या गोष्टीवर सुलतानी फौजा वखवखून तुटून पडतात. ती गोष्ट म्हणजे अब्रू. सर्वस्वाबरोबर अब्रूही लुटली जाते. कोण वाली? कुणीही नाही. मासाहेब, पण मग आपले मराठा सरदार काय करतात? मराठा सरदार करतात ना. ते करतात यवनांची हुजरेगिरी, ती पण मुठभर वतनासाठी. शिवबा, आजही वेशीवर घोड्यांच्या टापा वाजल्या की लोक सैरावैरा धावत सुटतात. मुला लेकरांची, पती पत्नीची, बाप लेकांची ताटातूट होते. अनेक तरण्या पोळी बेपत्ता होतात. कुणाला हाक मारावी? मराठा सरदारांना ते दिसत नाही का? पण डोळे आणि कान झाकूनच घ्यायचे ठरवले म्हणजे काय होणार? स्वार्थ आणि लाळ खोटेपणा. त्यांच्या तलवारी उसळतात त्या फक्त सुलतानाची मर्जी राखण्यासाठी, आपापसातील यादवी युद्धासाठी. विधात्याने रेखलेल्या भाग्यरेखाही
ही यादवी आपल्या पावलांनी सहज पुसून टाकते. महाराष्ट्राच्या कुंडलीत घुसून शुभग्रहांची माती भडकांच्याच हातून उडवीत आहे. मग मराठी माणसं ओठावर मिच्या बाळगतातच तरी कशाला? बाळगतात ते स्वतःला एका दरवेशाकडून दुसऱ्या दरवेशाच्या दावणीला बांधून घेण्यासाठी. इकडच्या स्वारींचे चुलत भाऊ खेळोजी राजे भोसलेंच्या बायकोला मोगल सरदार महाबत खानाने भरदिवसा पळवले. मराठ्यांच्या माया बहिणींच्या 350 वखीतून उसळणारा लावा रसही त्यापुढे शीतल ठरे. आतल्या सुंदर मूर्तींनी म्हणे सुलतानाच्या भयाने डोहात उड्या टाकल्या. भेकडांचे देव ही भेकडच. 59 मराठ्यांनी गुलामी वृत्तीतून काढलेला हा एक भेकड निष्कर्ष. गदा आणि चक्रधारी देवच जर डोहात उड्या घेऊ लागले तर गोरगरिबांनी आणि त्यांच्या बायकांनी कुठे उड्या घ्याव्यात? केवढं हे दुर्दैव. मासाहेब शिवबा, आमच्याच भूमीची आम्हालाच भीक घालणारा हे सुलतान कोण? वैरी आहेत तुझे. त्यांना मुजरा करशील तर तुझ्यासारखा स्वामीद्रोही तूच. तू प्रभू रामचंद्रांच्या कुळात जन्मला आहेस. तू आहेस त्यांच्या बीजाचा अंकुर. तू स्वतंत्र राजा व्हावस. तू नुसता आरंभ कर. हा ज्वालामुखीतून जन्मलेला अजस्त्र सह्याद्री तुला पहिला मुजरा घालून तुझ्या पाठीशी उभा राहील. तुझा जय जयकार करेल. तू असे स्वतंत्र स्वराज्य निर्माण कर. मासाहेब, तर मग आशीर्वाद द्या. यशस्वी शंभो हर हर महादेव. शंभो हर हर महादेव. हे शंभू महादेवा, माझे स्वराज्य मला हवे स्थापन करेन. यवनाक्रांत भूमी मी त्यांच्या तावडीतून मुक्त करेन. संकल्प तडीस नेला तू सिद्ध आहेस. सकळ जनांच्या उद्धारासाठी, धर्माच्या संस्थापनेसाठी नैराश्याची पराभूत मनोवृत्तीची राख फुंकून टाकून चारही पुरुषार्थ उत्कृष्टपणे पार पडण्यास समाज आनंदाने उभा राहावा यासाठी उभे करेन स्वराज्य. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. त्यासाठी घेतो मी शपथ, करतो प्रतिज्ञा. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हे रांजणे गावचे रामजी खोडे. घात झाला राजे, घात झाला. काय झालं? काय झालं ते न रडता सांगा. वाटोळं झालं राजा, माझं वाटोळं झालं. माझी पोर नदीला पाणी भरायला गेलती. तिला पळवली, तिला बाटवली. काय? राजा माझ्या पोरीने जीव दिला. एकुलती एक पोरगी माझी. राजा, अरे पुरी विना पोरका झालो रे मी. शांत व्हा बाबा. हे कोणी केलं माहिती? नसाला काय झालं? साऱ्या पानवट्यानं सगळं बघितलं राजा. अरे घरी विचारणार कोण त्याला? कोण आहे तो? कोण आहे? कुपनानं शिकालं राजा, कुपनानं शात काढलं. गावच्या पाटलानंच हे केलं. असं? बाबा तुम्ही थांबा इथंच. येसाजी. जी राजे. गावाचा आणि पाटलांना इथं घेऊन या.
पाटील मोठा मस्तवाल निघाला, गावाला स्वतःची बटीक आहे म्हणतोय. असं म्हणाले पाटील. वा रामजी, हेच ना पाटील? आज तो राजा योच आहे की हो? येसाजी, चौकशी केली? घडला गुन्हा खरा? होय महाराज. पाटील, प्रजा ही मुलासारखी, ती राखण्याकरता पाटीलकी दिली आणि तिच्यावरच बलात्कार केला. मोगली सल्तनतीचे रिवाज आमच्या मावळात पाळलेत. जाब द्या पाटील, जाब द्या. राजे, मला अभय द्या, एक संधी द्या. चुकलो आम्ही, न्याय द्या, एक डाव माफी करा. ठीक आहे, एक अट आहे. पाटील, रामजीच्या मुलीला उभी करा. तिलाही काही सांगायचं असेल? अन्याय आहे यो. मेलेला माणूस कधी उभा राहील का? खामोश खामोश खामोश. ती पोर जेव्हा किंचंगी असेल तेव्हा काय कान बहिरे झाले होते? पाटील, स्त्री ही आमच्या देव्हाऱ्यातील देवता, मग ती कुठल्याही जातीची असो, तिचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. तसं जर घडलं तर आमच्यात आणि मोगलात फरक तो काय? येसाजी. आज्ञा महाराज. या पाटलाचे दोन्ही हात तोडून टाका, गाढवावर बसवून रांजण्यात नेऊन सोडा. पाटील आहेत ते, त्याच मानानं गावी गेले पाहिजेत. स्वराज्यात असले अभद्र चाळे चालणार नाहीत. गर्दन मारली जाईल. शिवशाहीचा हाच शिरस्ता. शिवरायांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न हळूहळू आकार घेऊ लागलं. तोरणागडावर स्वराज्याचं तोरण बांधून त्याचा श्रीगणेशा झाला. राहू केतू हे सूर्याच्या भावकीतले पापग्रह त्याच्या धावणीची वाट रोखतात. अगदी तसंच शिवरायांना काही आप्तजनांचा प्रखर विरोध होत होता. त्या अस्तनीतल्या निखाऱ्यांचा, जसं जावळीचे चंद्रभान मोरे, मुधोळचे घोरपडे, खंडोजी खोपडे अशांचा त्यांनी बंदोबस्त केला. राजगड, प्रतापगड, कोंडाणा, पुरंदर सर केला. त्यांच्या या स्वराज्य विस्तारानं त्रस्त झालेल्या आदिलशहानं प्रचंड फौजेसह अफजल खानाला शिवरायांच्यावर पाठवलं. चढे घोडियानिशी या डोंगराच्या उंदीराला शिवाला कैद करून विजापूर तख्तासमोर उभा करतो अशी वल्गना करणाऱ्या अफजल खानाला शिवरायांनी युक्तीनं प्रतापगडाच्या पायथ्याशी लोळवलं, संपवलं. नंतर भयभीत आदिलशाहीचा प्रदेश क्षणाचीही उसंत न घेता जिंकण्यास सुरुवात केली. पन्हाळगड जिंकला. आदिलशहानं पुन्हा सैन्य जमवून सिद्दी जोहरला शिवरायांच्यावर पाठवलं. सिद्धीला स्वराज्याच्या सीमेवरच रोखावं असा विचार करून शिवराय पन्हाळ्यावरच थांबले. सिद्दी जोहरने लगेचच पन्हाळगडास कसून वेढा घातला आणि अहोरात्र तो जागता ठेवला. बोला बाजी, या वेळातून मार्ग कसा काढायचा? राजे आम्ही दुबळे ठरलो. राखता आलं नाही आपल्याला. बाजी, प्रसंग कितीही खडतर असला तरी शोधला तर मार्ग मिळू शकतो. काल आमचा हेर गडाखाली जाऊन आला. उत्तरेला वेढा सैल आहे. रात्रीचा फायदा घेऊन निष्ठून जाऊ. मार्ग धोक्याचा. शत्रू सावध झाला तर मेटकरी जागेला कापून काढू. तेही जमेल, पण नंतर 15 कोसावरील विशाळ गडाखेरीज थांबता यायचं नाही. ते अंतर कापता येईल. राजे, वेड्यातून बाहेर पडा. विशाळ गडावरती सुखरूप न्यायची जबाबदारी आमची. ठीक आहे, पाहू श्रींची इच्छा काय आहे ती. जगदंब जगदंब. बाजी, 2 पालख्या सज्ज ठेवा. राजे, 2 पालख्या? पण 2 कशासाठी? त्यासाठी 2 शिवाजी महाराज हवे, असंच ना? होय महाराज, होय. या गडावर दुसरा शिवाजी आहे आणि तो म्हणजे आमचा शिवा काशीद. शिवा काशीद? हा हा महाराज, तो तर हुबेहूब तुमच्यासारखाच दिसतोय. पण
तो या गोष्टीला तयार होईल? तयार होईल? महाराज, आजवर आपलं नामस्मरण केल्याशिवाय देवाऱ्यातील देवालाही त्याने नमस्कार केला नाही. तुमचा निरोप आला तर कधी जन्माच्या सोबतिणीकडेही मागे वळून पाहिलं नाही, आणि तो नकार देईल? शक्यच नाही. जगदंब जगदंब. ठीक आहे, बोलवा त्यांना. आणि अण्णाजी, जा तहाचे निशाण उभारा आणि सिद्धी जौहरला आमचा निरोप कळवा की कसम खाऊन अभय दिल्यास आम्ही जातीनं किल्ल्याखाली येऊन स्वाधीन होतो. महाराज, हे काय? अफजल खानाच्या भेटीचा दाखला ताजा असताना आपण या सिद्धीच्या भेटीला जातील जाणार? नाही बाजी. समजलं सगळं. आमचा पोशाख चढवून शिवाला आमच्याकडे पाठवा आणि एकदम कूच करायची तयारी ठेवा. कुठल्या काळाच्या जबड्यात लोटण्यासाठी तुला आणला हे ठाऊक आहे तुला? नाही सरदार. कसाबासारखा कठोर होऊन तुझ्या पुढे हात पसरतोय ते महाराजांच्या जीवासाठी. शिवा, तुझा चेहरा तंतोतंत राजाच्या सारखा दिसतो. दहाची बात सुरू आहे. महाराजांना गडाखाली जातीनं गेलं पाहिजे. अफजल खानासारखा सिद्धीही राजावरती उलटेल म्हणून राजांच्या ऐवजी तुला दुश्मनाच्या छावडीत केलं पाहिजे. बंदा हाजीर आहे, तुम्ही फक्त हुकूम करा. हा महाराजांचा पोशाख चढव, मग पुढची कामगिरी सांगतो. काय सांगता? हा पोशाख मी अंगावर चढू? ज्या अंगरख्याच्या घोळाचं नुसतं वारं लागावं म्हणून 96 कुळीचे मराठे एका पुढे एक होतात, तो हा पोशाख या नादान देहावर चढू? उघड्या पडलेल्या महाराष्ट्र ज्या मर्दानी कमरेला मिठी मारून कसलेला असतो, तो हा दुपट्टा मी लपेटू? ही महाराष्ट्राची माय भवानी तलवार आणि ही पैजाड. सरदार, आमच्या देहाचं कातडं सोलून ज्याच्या पायीची पैजार करावी, त्या राजाच्या पावन पैजारीला पाय कसा लावू सांगा? सांगा सरदार, सांगा. हो, या पावन पैजारीला माणसाच्या पायीच्या चढावागत पायी कशी तुडवू? नाही सरदार, नाही. एक एक पळ युगासारखा हे शिवा. जा आणि असा महाराज बनून ये की या बाजीचं मस्तक देखील तुला पाहता क्षणी मुजऱ्यासाठी आपोआप झुकेल. वेढ्यातून निसटल्यावर शिवा काशीदची पालखी पकडली गेली आणि प्रति शिवाजीची म्हणजे शिवा काशीदची हत्या करण्यात आली. इकडे शिवराय विशाळगडाकडे दौडू लागले. आता विचारांना अवधी नाही. काळाचा घाला जवळ आला. वैऱ्याच्या तोंडावरती शिवाचा बळी ठेवून संकटमुक्त होण्याचा आपला डाव अपुरा पडला. आता निश्चय तरी कसला करणार बाजी? पुढे पळावं तर शत्रू पाठीवर आला, तोंड द्यावं तर दुश्मन भारी पडला. विशाळगडी आणि सुखरूप पोचू हा भरोसा आता नाही. जीवाला जीव देणारे आम्ही नेकीचे नेकदार बरोबर असता असे मेरू मंदिराला हादरे बसल्यासारखे करू नका. पाईकांनी देह सांडावे आणि त्याच देहाच्या पायऱ्या करून दौलतीनं चढून जावं हे राजकारणाचं ब्रीदच आहे. झुंज दिल्याशिवाय आता गत्यंतर नाही. असं पिछाडीवर गिरवू, झुंजेला तोंड देऊन दुश्मनाला जोरानं अडवून धरू. जीवाची तमा धरू नका. खासा स्वारी बरोबर आहे हे विसरू नका. प्राण गेल्याशिवाय दुश्मनाला खिंडीच्या तोंडापर्यंत येऊ देऊ नका. शाबास बाजी, बिनमोल योजना केली. महाराज, मजल गाठू पण मुक्काम गाठता येणार नाही.
ही पहा नौबत आत्ता जवळ ऐकू येऊ लागली. दुश्मन आत्ता दूर नाही. वैर्यानं दावा साधला हुजूर. काळजाचं कसं पाणी होत आहे. नाही आता विचार करायचा नाही. थोड्या शिबंदीनिशी महाराजांनी विशाळगडी कूच करावं. खिंडीच्या तोंडाला मुंडक्यांचा खच पाडून दुश्मनांची पाऊलवाट बंद करतो. काय म्हणता बाजी? पाठीच्या भावासारखे पृथ्वी मोलाचे तुम्ही जीव माती मोलानं मरून जात असताना उद्या दौलतीचा धनी म्हणून मिरवण्यासाठी विशाळगडचा निवारा गाठावा. नाही, ते होणे नाही. समशेरीला समशेर, हाताला हात भिडवून गनिमाशी निकरानं तोंड देत या झुंजीत एक जयश्री तरी मिळवू. किंवा जगदंबेची तशीच इच्छा असेल तर दोघेही इथंच धारा धीरती देह ठेवू. पण माघार घेणं केव्हाही नाही. नका असं बोलू नका महाराज. आमच्यासारखे लाख गेले तरी लक्षावधी मिळतील. पण लाखो स्वकीयांचा राखंडा गेला तर हिंदुस्थानात हिंदू उरणार नाही. म्हणून विशाळगडचा मार्ग धरा महाराज. विशाळगडचा मार्ग धरा. नाही बाजी, आम्हा बाई शिवा काशीत वैऱ्या घरी बळी पडला. आणि आता तुम्ही आम्हाला सोडून मृत्यूला कवटाळायला सिद्ध झालात. पण हे सारं सोसायचा निर्दयपणा मी कुठून आणू? महाराज, या समशेरीनं स्वतःची गर्दन उतरून घेण्या इतका त्रास जीवाला होतोय. महाराजांवरचं संकट पाहायला बाजींना डोळे नाहीयेत मायबाप. परमेश्वरा, स्वराज्याच्या सिंहासनापायी आणखी अशा किती वीररत्नांच्या रक्ता मांसाचं या शिवाजीसाठी खच घालणार आहात. आणखी किती माया बहिणींची साजरी कपाळं पांढरी फटफटीत करणार आहात. हुजूर, काळाचा खाला आला. आता विलंब नको. ठीक आहे बाजी. पण बाजी, जीव माया सोडत नाही म्हणून सांगतो. एक वेळ कडकडून भेटूया बाजी. बाजी, जगलो वाचलो तर विशाळगडी चाकरीला रुजू होईलच. पण मेलो गेलो तर हाच या बाजीचा अखेरचा मुजरा महाराज. विशाळगडी सुखरूप पोहोचल्याची खूण म्हणून तोफांची सलामी व्हावी महाराज. तोफांचा आवाज ऐकू येऊ पावे तो खोडकीन झुंजते आहे असा विश्वास ठेवा महाराज. या सोबत्यानो, राजे गडाच्या बंदोबस्तात सुखरूप पोचेतो. खुणीच्या तोफांचा गडगडाट ऐकू येतो. या खिंडीत दुश्मनाला पाऊलभर सुद्धा सरकू देणार नाही. हा निर्धार करा. गर्जना करा. हर हर महादेव! हर हर महादेव! शिवाजी महाराज की विशाळगडी नाही पोहोचले. तो कशी होत नाहीये महाराज. प्राण कंठाशी आलेत. दुश्मनाला रेशभर सुद्धा पुढे येऊ देऊ नका. सोडा मला लढायचंय. खुळीची तोफ का होत नाहीये.
जलप्रलयी श्रीकृष्णाने आपल्या करांगुळी पृथ्वीच्या पोटी खोलवर रुतलेला गोवर्धन पर्वत उचलून सर्वांस निवारा दिला आणि महाबली इंद्राची घमेंड उतरवली, तसाच हिंदवी स्वराज्याचा हा अतार्क्य चमत्कार महाराजांनी बालवयापासून शेतकऱ्यांची पोरं सोरं हाताशी धरून करून दाखवला. शक्तियुक्तीचं असं काही वादळ त्यांनी उठवलं की उन्मत्त दिल्लीपतीच्या आणि आदिलशाहीच्या छत्र्या अब्दागिऱ्या पार उलट्या होऊन फाटल्या. पण शिवराय सिंहासनाधिष्ठित राजे नसल्यानं स्वराज्यातील लोकांनाही हे खरे राज्य नव्हे असंच वाटत असे. त्यांच्या जमीन जुमल्याबाबतचे वतन वृत्तीचे कागद हे बादशाच्या शिक्कामोर्तबीचे होते. ते आपल्या शिक्कामोर्तबीचे असावेत, त्यावर आपली मोहर असावी असं शिवरायांना वाटे. म्हणून या अनाधिकृत स्वराज्याच्या सार्वभौमत्वासाठी आणि शाश्वततेसाठी सिंहासनाधीश्वर व्हावे म्हणून त्यांना राज्याभिषेकाचा संस्कार केला गेला. आनंद नाम संवत्सरे शालिवाहन त्रयोदशी शनिवारचा शुभ दिवस उजाडला, उषःकाल झाला. गंगे चव यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे विनाशाय धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे. क्षत्रिय पुरावतंस सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय, राजा शिवछत्रपती की जय, राजा शिवछत्रपती की जय. युवराजांच्या बद्दल बोलतात तुम्ही, दिमाग ताळ्यावर ठेवून भाषा करा. हंबीराव, कालच्या रात्री शंभूराजे गाणे बजावण्याच्या जलशात पुन्हा गेले होते. गाण्या बजावण्याच्या जलशाला? राजे युवराज आहेत, युवराज. मन मानेल तिकडे जायला शंभूराजे स्वतंत्र नाहीत. कोण म्हणताय शंभूराजे स्वतंत्र नाहीत? आमच्या मागे पुन्हा आमची निंदा नालस्ती? गैरसमज होतोय राजे. यात निंदा नालस्तीचा प्रश्न येतोच कुठं? असं तर राष्ट्रप्रधानांचं बळ कमी पडायला लागलं म्हणून तुमची नेमणूक झालेली दिसते आम्हाला सन्मार्गावर आणण्यासाठी. विपर्यास होतोय हा राजे. तेव्हा पंत, तुम्हाला हवे ते सगळे हुकूम मिळाले, उरलेलं आता राजकारण बंद. तत्पूर्वी 2 घटका आम्ही आमच्या शंभूराजाच्या संगतीत. कोण? शंभूराजे? हंबीरराव, तुम्ही देखील? अरे वा, इथं तर दरबारच भरलेला दिसतोय. काय शंभूराजे, शृंगार पुरा होऊन कधी आला? मी म्हणजे तुम्हाला खबर मिळाली तर? गडावरच्या या साध्या गोष्टींची आम्हाला खबर मिळाली नसती तर मोगलांनी आम्हाला या राज्यातून कधीच हुसकावून लावलं असतं. राजे, ओठ फसवे असतात पण डोळे कधी खोटं बोलत नाहीत.
काल रात्री पुन्हा तुम्ही गाण्या बजावण्यांच्या मैफिलीत गेला होतात. पण आबासाहेब, कलावंतणीच्या मैफिलीत मोगलांचे विलासी शौक आम्हाला पसंत नाही हे पुरतं ठाऊक होतं तुम्हाला राजे. आणि राजे, तुमच्या गळ्यात तुमचा कंठ दिसत नाही. दिला बिदागी म्हणून. पण राजे, राजे कंठ का दिला? आबासाहेब, जीवनाच्या प्रतिष्ठेला साजेल असं दुसरं काय देणार होतो आम्ही? आणि आपण तरी काय दिलं असतं? शंभूराजे, शुद्धीवर आहात का तुम्ही? खुद्द महाराजांची ही उद्धट भाषा. पण आबासाहेब, राजे, तुम्ही गैर वागलात, त्यापेक्षाही अधिक गैर बोललात. आम्ही गैर बोललो, गैर बदनाम झालो आहोत आम्ही. युवराज, जुन्या काळच्या माणसांना ही गाणी बजावणी आवडत नाही, पण तरी देखील महाराजांना आपण असं बोलायला नको होतं. आम्हाला चोरी झाली या गडावर राहण्याची, या जगात उजळ माथ्यानं जगण्याची. शृंगारपुरा होऊन परतीच्या वाटेवर प्रहरभर आम्ही संगीताच्या मैफिलीत घोटाळलो, तर तेवढ्याला आम्ही विलासी शौकीन झालो. आपण कंठा दिलात म्हणून महाराजांना राग आला. दिला 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 कंठा दिला. अरे म्हणजे काय दौलत तरी उधळली नाही ना आम्ही? तानसेनाच्या प्रतिभेचं शहनशाह अकबरानं चीज करायचं नाही, तर मग परमार्थात आयुष्य वेचणाऱ्या साधू संतांना का करायचं? त्या कलावंतिनीला भिक्षा नको होती, तिला हवी होती बिदागी. जान कुर्बान केली असती तरी तिच्या गुणांचं चीज झालं नसतं. अरे मग क्षुद्र कंठाची बात कशाला पुसता? चुकता आहात राजे. तुम्हाला महाराजांची माफी मागायलाच हवी. माफी? महाराजांची माफी आम्ही का मागावी? नाही मामासाहेब, नाही. युवराज, ते होणे नाही, ते होणार नाही. आजवर आमचा मस्तक कोणासमोरही झुकवलेला नाही. आम्ही ही दयाची भीक सुद्धा मागितलेली नाही. थोरल्या मासाहेब, फक्त थोरल्या मासाहेबांच्या पायाशिवाय अन्य पायांना आम्ही कधीही स्पर्श केलेला नाही. मासाहेब, थोरल्या मासाहेब, खरंच आज थोरल्या मासाहेब बसल्या. आम्हाला जान आलेपासून ठाऊक आहे, फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातील धाक आमच्या मनावर कोरलेली आहे. त्यांच्या ओठावरची सुंदर जरा आमच्या पोटात कालवते आहे. त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. अरे अग्रहून सुटकेचा प्रसंग आहे की रक्त सळसळू लागतं, पोटातली आतडी तटातटा तुटू लागतात. एक 8 वर्षांचा महाराजांमागून पळताना अंगात ज्वर भरला, पायाला फोड आले, तरी हू की चू नाही. अपरात्री मथुरेच्या ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. खलबत सुरू झाली. तेव्हा ठरतं युवराजांना इथं सोडून पुढे जावं. मजघरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो. धडपडत उठून बाहेर येतो. महाराजांच्या कमरेला इंग्लिश बोटांची मिठी घालतो आणि 3 वेळा मुद्रेनं हंबरडा फोडतो. आबासाहेब, आबासाहेब, आम्हाला सोडून तर जाणार नाही ना आपण? आबासाहेब, आबासाहेब एक शब्दही बोलत नाही. इंग्लिशच्या बोटांची मिठी तो पोलादी बोटांनी सोडवतात आणि मजघराकडे पोट दाखवतात. चिमुकल्या जीवाला आठवतो ब्रह्मांड. बाबासाहेब निघून जातात न पुसता. घात झाला महाराज, घात झाला. शंभूराजे मोंगलाला जाऊन मिळाले. काय काय बोलताय काय हंबीरराव? होय, शंभूराजे दिलेर खानाच्या छावणीत जाऊन दाखल झाल्याची खबर आत्ताच आम्हाला मिळाली आहे. छे, नाही, ते शक्य नाही.
महाराज खुद्द बहिर्जी नायकानेच खबर आणली आहे, त्यामुळे शंकाच नाही. जगदंब जगदंब, अखेर आमचा छावा मोगलाने फितवून नेला. राजे राजे काय केलं, हे राजे काय केलं. आंबेराव, राजे परत आलेच पाहिजे. पण महाराज, ही वेळ खलबत करण्याची नाही, आमच्या हुकमाची तामील करा. पण राजे, जा. तुमचे हात थकले तर राजांना आणण्यासाठी आम्ही जातीनं दौड करू. जा तुम्ही. जगदंब जगदंब. दिलेर खानाकडून प्रजेवर होणारे अत्याचार सहन न झाल्याने व स्वतःचा पान उतारा झाल्याने संभाजीराजे मोगलाई सोडून परत शिवाजी महाराजांच्याकडे येतात. या राजे या. जिंकलात सह्याद्री, उठवलं तुम्ही आपलं राज्य, झालं ना तुमच्या मनासारखं मोगलाई. आबासाहेब, आम्ही आपले अपराधी आहोत. एक थोर सुंदर शिल्प उभारण्यासाठी ऐन उमेरीत आम्ही पित्याशी झुंज घेतली आणि आता ते शिल्प सावरण्यासाठी वृद्धपणे पुत्राशी झगडण्याची पाळी आली आहे. लेकरा, शंभू बाळा, अरे काय केलंस तू हे. आम्ही चुकलो आबासाहेब, आम्ही चुकलो. आम्हाला पुत्रधर्म पाळता आला नाही आबासाहेब. आबासाहेब, जोड आहे ती या पायांची. आपण द्याल ती सजा भोगण्यास आम्ही तयार आहोत. राजे, काय सजा द्यावी तुम्हाला. जिंदगीतले सगळे गुंते सजा देऊन आणि सजा भोगून सुटते तर किती सोपं होतं राजे. तुम्हाला पुढे करून दिलेर खानानं भोपाळगडच्या 700 मावळ्यांचे हात तोडले. त्या तुटलेल्या हातांची बोट आमच्यावर रोखून म्हणताय आजवर हा गुन्हा करणाऱ्यांचे हातपाय आपण तोडलेत. मग शंभूराजांनी हा गुन्हा केला तर आपण गप्प का. बोला राजे बोला, या सवालाचा जबाब आहे तुमच्याकडे. आमच्याच पोटावर वाघनक चालवली तुम्ही राजे, वाघनक चालवली. या तुम्ही. कसा सोडवायचा महाराज. हंबीरराव, अफजल, शाहिस्ते खानासारख्या मातब्बर गनिमांच्या हल्ल्याला आजपर्यंत आम्ही कधी डरलो नाही. पण घरातली ही विषवेल आमच्याच गळ्याला तहात लावणार असं दिसतं. विषवेल? हे स्वराज्य दिल खेचेल इतकं सुंदर आहे, दृष्टी फिरेल इतकं भव्य आहे. हंबीर, 30 वर्षापूर्वी एका वेड्या पोरानं दऱ्या खोऱ्यात अवघं मावळ रान जाग केलं. या सह्याद्रीच्या खडकाळ भूमीवर जाग्या झालेल्या मावळ्यांनी रक्त शिंपून मोती पिकवले. पण हयात वेचून वाढवलेल्या उभ्या मोत्यांवर डोळ्या देखत कीड पडायला लागली. राज्याभिषेकानंतर अवघ्या 12व्या दिवशी आमच्या मासाहेब आम्हाला सोडून गेल्या. मासाहेब गेल्या आणि आमची सारी कळाच केली. आम्ही चौफेर पराक्रम करून गनिमाला जेर केलं. सोन्यासारखे सेनानी बाजी प्रभू, तानाजी, मुरारबाजी मिळवले. श्री कृपेनं हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. 1 करोड होनांचं राज्य पैदा केलं. पण हे ऐश्वर्य सांभाळणारा, त्यात हिमतीनं भर घालणारा आमच्या मागे दुसरा कोण आहे हंबीर? दुसरा आहे कोण? खरं आहे महाराज, आपल्या मागे राज्याला राजा मिळेल, पण दौलतीला आकार देणारे दुसरे शिवाजी महाराज आमच्यापाशी नाहीत. राजे, दुसरे शिवाजी महाराज आमच्यापाशी नाहीत. हंबीर, भोपाळगडच्या तळावर कलम झालेले 700 मावळ्यांचे वळवळणारे हात आम्हाला विचारतायत. आमच्या पुढे निघून गेलेल्या तानाजी, बाजी प्रभू, मुरारबाजी, मी हतबल आहे, मी हारलोय. शिवाजीला दुसरा शिवाजी लाभला नाही, घडवता आला नाही.
हे आमच्या हृदयातलं फार मोठं शल्य आहे हंबीर, फार मोठं शल्य आहे. आम्ही हारलो हंबीर, आम्ही हारलो. हा शिवाजी हरला, आपल्या मुलापुढे हतबल झाला.